महाशिवरात्रीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। महापूजेचा मान नांदेडच्या वालेगावकर दाम्पत्याला मिळाला। कार्तिकी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली। त्यांच्या समवेत महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील रामराव वालेगावकर सुशीलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला मिळाला। त्यांच्या डोळ्यातून यावेळी आनंद अश्रू वाहू लागले। शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय। शेतीचं पूर्ण वाहून गेली, जमीन खरडून गेली, दुभती जनावरं वाहून गेली, घरांची पडझड झाली। आणि म्हणून महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की सगळे अटी शर्ती बाजूला ठेवून यावेळेस संकट मोठं आहे, शेतकऱ्याच्या मागे उभा राहायचं आणि 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं। गतजन्मी जर आपण पुण्य केलं असेल तर एकादशी दिवशी दर्शन मिळतं असं वारकरी संप्रदायातलं अध्यात्म सांगतं। आज तुम्हाला महापूजा करायचा मान मिळालाय, तर उपमुख्यमंत्र्यांबरोबर काय भावना आहे? आम्हाला काही नाही साहेब, खूप आनंद झाला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचा। काय पांडुरंगाची कृपा होती की सगळे आमची 15 ते 20 माणूस होतं, त्यांच्या सोबत होतो। मग आम्हालाच पांडुरंगाची अशी काय साहेबाला बुद्धी दिली की आम्हालाच वरले त्याने। आमच्या माळी बघल्या, माळकरी हा का म्हणले हो जोडी, आम्ही म्हणले नवरा बायको आम्ही हो साहेब म्हणलो। मग तुम्हाला आम्हाला मानाच त्यामुळे संधी द्यायची आहे म्हणले, मुख्यमंत्री तुम्हाला मान द्यायचा आहे म्हणले, तुम्ही आता थांबा म्हणले। आम्ही थांबले, आम्ही सगळे वारकरी आमचे गेलेत। आता आमचे 19 माणूस आहे साहेब आमच्या वारीच्या दिंडीचं, बाया 15, आम्ही आमचे वडील भाऊ आहात, त्याला आनंद वाटला। कोटात म्हणले त्याने वाट पाहिली आमची, आमचा मोबाईल म्हणलो बा संधी भेटली, मी मंदिरात भेटलो, साहेबांना आम्हाला ठेवून घेतलं, मान देणारा शिंदे साहेबासंग म्हणलो, तिने साहेबासंग मग त्याला आनंद वाटला। राहा म्हणले आम्ही येतो म्हणले, आता भाऊ आमचे बाहेर आहात, वाट पाहिली, बोलायला बोलतो म्हणाली, मधात येतो म्हणाले। पती समवेत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणं सौभाग्याचं मानलं जातं, तुम्हाला तर महापूजेचा मान मिळालाय, काय भावना आहे तुमची? काय भावना नाही, आनंद वाटला आम्हाला, आनंद वाटला। गावाकडे निघायला वाटलं होतं का की आपल्याला अशा प्रकारचा मान मिळेल? नाही वाटलं नव्हतं आम्हाला। आम्ही दर्शनाला येऊ लागले विठ्ठलाच्या, आम्हाला जाता जाता इकडे अडवलं, माळ बघू द्या म्हणले, तुम्ही दोघं हो का म्हणले ना, जोडप हो का म्हणले ना, म्हणले हो, त्याला खरं वाटलं गेलं। मग पुन्हा आमच्या अण्णा विचारले। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर। कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला। पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप झाला। शिंदेंनी टाळ वाजवली, यावेळी फुगडी खेळण्याचा आनंदही घेतला। पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अतिशय स्वच्छतेला प्राधान्य दिलंय। पिण्याचं पाणी असेल, अगदी चंद्रभागेतली स्वच्छता असेल, स्नानघर असतील, मोबाईल टॉयलेट असतील, त्याचबरोबर ICU सारखी व्यवस्था देखील इथं केली आहे। म्हणजे आरोग्याची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सगळं अतिशय चांगलं केलेलं आहे। आणि म्हणून मी कलेक्टर, जिल्हाधिकारी, त्यांची सगळी टीम, प्रशासनाची यांचं मनापासून मी अभिनंदन